गुड मॉर्निंग मित्रांनो. गोवा कलंगूटमधून स्वागत आहे. आज आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस. आज आपण जाणार आहोत पुण्याला रिटर्न आणि आता वाजून गेलेत 8 आणि आता नंबर प्लेट चेंज करायला आलो होतो खाली मी. ॲक्च्युली आपली जी नंबर प्लेट आहे ती जरा थोडीशी फॅन्सी नंबर प्लेट आहे ना ही पहिली आपली. हे फॉन्ट्स मोठे आहेत तर हे काढून ठेवले कारण काल याच्यामुळे आपल्याला गोव्यामध्ये 500 रुपये फाईन बसलं आहे आणि महाराष्ट्रात पण येताना कर्नाटकमध्ये येताना 500 रुपये फाईन बसला होता. तर म्हटलं तर काढूनच ठेवू. गाडीत ठेवली होती जुनी प्लेट त्याच्यामध्ये ती लावली इथे. आता नंबर प्लेटसाठी आपल्याला कोणी अडवणार नाही. ठीक आहे. हॉटेल 69 ही चला तुम्हाला थोडासा टूर देतो. मला प्रॉपर्टी खूप आवडली. इथे काहीतरी काम चालू आहे म्हणून पाऊल टाकले. हा रिसेप्शन एरिया इथे बघा असं बसायला वगैरे आहे. फिश टँक येते मस्तपैकी. इथे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे आणि या साईडला बघा इकडे पूल एरिया आहे. हा तुम्हाला दाखवायचा होता ॲक्च्युली. या साईडला इकडे पूल आहे, छोटासा पूल आहे. इथे बीचवरून खेळून आला तर शॉवर घेण्यासाठी आहे. इकडे टेबल्स आहेत बसायला. तो तिथे झोपाळा दिसतोय आणि इथे बघा हुक्का पण आहे, टेबल्स आहेत. लेट्स मीट हिअर मीटिंग पण आहे बघ. हा आहे पूल एरिया. तर लाईट बंद आहे इथली. हा इथला पूल, छोटासा पूल. म्युझिक सिस्टम पण येते, म्युझिक प्ले होतं इथे संध्याकाळचं वगैरे. आणि या इकडे यांचं रेस्टॉरंट आहे छोटंसं. इथे जेवण वगैरे सगळं मिळतं तर इथंही जेवू शकता. आणि इथं मस्त बसायला पूल साईडला. हा छोटासा पूल आहे मस्त आहे. आता लाईट्स नाही लावले कारण सकाळचे 8 वाजलेत, 7:30-8 आणि सगळे रूम सोडतोय. कलंगूटवरून निघतोय आपण पुण्याला निघतोय आणि म्हणलं आता चला तुम्हाला रूम टूर द्यावी जाता जाता. काल ऑलरेडी दिली ती वाटतं बहुतेक पण आज परत एकदा देतो. आहे आरसा, टेबल आहे इकडे मस्त. तुम्ही इथे बसून काम करू शकता. या इकडे हा छोटासा बेड आहे, डबल बेड आहे. 2 माणसं आरामात बसू शकतात, झोपू शकतात. आणि इकडे बघा लाईट आहे, डिस्को लाईट आहे मस्तपैकी. हे बघा ही काल तुम्हाला दाखवली होती ती मस्त आहे. या इकडे खुर्ची, हा छोटासा टेबल आणि हा भला मोठा क्वीन साईड बेड आहे मस्त एकदम. ह्याच्यावरती 4 लोक पण झोपू शकतात आरामात. लाईट्स वगैरे आहेत मस्त आहे. आणि AC रूम आहे बेसिकली. आणि इथे ही एक लाईट आहे जी मस्त वाटते. आणि वॉशरूम हे बघा इकडं कपाट आहे सामान वगैरे ठेवायला. इकडे ठेवू शकता लगेज वगैरे. हे पण आहे. हां फ्रीज दाखवायचं राहिलं, छोटासा मिनी फ्रीज आहे इथे. हे बघा मिनी फ्रीज आहे. तर गोव्याच्या अशा गोव्यामध्ये बरेच हॉटेल्समध्ये आपल्याला असे मिनी फ्रीज वगैरे भेटतात. आणि हे असे ज्वेलरी बॉक्स वगैरे इथे दिलेले आहेत लाकडी मस्त आहेत. एकंदरीत एक रूम मस्त. TV पण आहे बघायची असेल तर, वेळ असेल तर. आणि वॉशरूम पण चांगलं आहे. हे बघा हे वॉशरूम आहे असं मोठं मस्त आहे, क्लीन वगैरे, गरम पाणी वगैरे येतं, टेन्शन नाही. हे होतं हॉटेल 69. आपला स्टे इथं होता. आता गाडी भरतोय. गाडीमध्ये मागं सामान सेट करून आपण निघतोय घरी आता पुण्याच्या दिशेने. आता आपण निघालो बागा बीचकडे. खरं तर म्हणलं तर चला जाता जाता किती वाजले तर 10:30 वाजलेत. जाता जाता बागा बीच जस्ट असं बघून जाऊ. आता सकाळी काय एवढं नसणार आहे पण फक्त बीच समुद्र बघू आणि मग इथं निघू. द्वारका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला. इथे नाश्ता करू आपण. इथे ही फ्राईड इडली घेतली. इकडे वेदूला पावभाजी मागवली आणि मी मागवले छोले भटुरे. परीला काय मागवायचे. आपला नाश्ता झाला इथं द्वारकामध्ये आणि एवढं बिल आलं बघा 630 रुपये. समोर आहे बागा बीच. आता आपण बाहेरनंच बघतोय, दाखवतो तुम्हाला. तो बघा तिकडे बोर्ड लिहिला आहे, नाव लिहिलं आहे बागा बीच आहे का. ऑलमोस्ट सगळे बीच सेमच असं समुद्रच आहे. इथे काही आता हे बघा इथं गाडी तात्पुरती चालवली, पार्किंग नाही इथं. ते म्हणतात पेंट पार्कला इथं 200 रुपये घेतात कार पार्किंगला. आपल्याला फक्त बघायचं इथं 5 मिनटं म्हणून थांबलोत. 5 मिनटासाठी काही गरज नाही 200 रुपये भरायची. तर इथनं फक्त बघू आता बीच. आणि आपण ऑलरेडी 7 दिवस जे काय बाहेर होतं 5-6 दिवस तो बीचच बघतो आपण. सगळं बीचच आहे. तर फक्त आता बघण्यासाठी आलो होतो इथं की बागा बीच कसा दिसतो. चेकपोस्ट होता, पोलीस वगैरे होते तिथं. गाडी थांबवली साईडली. मला वाटलं काहीतरी परत फाईन बिन करतात आणि मला म्हटले दारू बिरू पिली का.
म्हणलं नाही मी दारू पितच नाही म्हणलं, ड्रिंक केले का नाही म्हणलं, तरी पण चेक करावं आणि फाईन केलं असेल तुम्ही तर मग कोर्टात फाईन होईल असं तर हां म्हणलं करा बिंदास. म्हणलं पितच नाही म्हणले का फॅमिली आहे म्हणलं. आणि मग त्यांनी म्हणले ठीक आहे फुकून मागं. ते कानामध्ये त्याच्या कानामध्ये फुकायला सांगितलं, त्याच्या कानामध्ये फुंकलं ते म्हणलं ठीक आहे जाऊ. त्याला कळलं नाही पित म्हणून. अरे आपण पितच नाही तर काय एवढं करायचं टेन्शन. बरेच लोक ड्रिंक्स घेण्यासाठी येतात वगैरे, त्याच्यामुळे तर चेकिंग बरेच चालू होते, बरेच पोरांना पकडलं होतं तिथं. गोव्यामध्ये हा त्रास आहे, तुम्ही जर गाडी प्रायव्हेट असेल तर तुम्हाला जागोजागी अडवणार, पेपर्स वगैरे जे काय असेल ते मागणार, काही जे काही कमी असेल त्यानुसार फाईन करणार आणि प्लस तुमचं हे पण चेक करणार की तुम्ही ड्रिंक घेतली का नाही. मेन तर ते असतं ड्रिंक घेतली. ऑलराईट हे आहे चेक पोस्ट. आता आपण गोवा सोडले आणि आपण इथनं आता महाराष्ट्रामध्ये एंट्री घेतली. आपण गुगल मॅपचा रूट फॉलो करत चाललो. आता गुगल मॅप आपल्याला कणकवली कुडाळ तिकडचा रस्ता दाखवते गोव्यावरनं पुण्याला जाण्यासाठी. कारण इकडचा जो नेहमीचा जो रस्ता आहे आंबोली घाट मार्गे निपाणी हायवे तसाच NH48 तो नाही दाखवते. कारण NH48ला तुम्ही आता बघितलंच असेल पहिल्या भागामध्ये येताना आम्ही तिकडनंच आलो तर तिकडं सगळीकडे रस्त्याचं काम चालू आहे. कराडपासून पार बेळगावपर्यंत रस्त्याचं काम चालूच आहे. भरपूर डायव्हर्जन्स आहेत, त्याच्यामुळं 1-2 किलोमीटर गेलं की लगेच डायव्हर्जन येतो. खाली सर्व्हिस रोडला जावं लागतं, मग 1-2 किलोमीटर चालायचं परत वरती यायचं. अशा भरपूर डायव्हर्जन्स आहेत, त्याच्यामुळे भरपूर वेळ लागला. आपल्याला येतानीच पुण्याहून कोल्हापूरला यायलाच दुपार झाली होती, 6 तास लागले होते. विचार करा आता जाताना तर किती वेळ लागेल. त्या रूटने गुगल 12 तास दाखवत होता घरी पोचायला. आणि हा जो रूट आहे कुडाळ थोडासा कोकणातून जायचा हा सरळ पुढे कराडला निघतो, म्हणजे कोल्हापूरच्या पुढे कराडमध्ये निघतो डायरेक्ट. त्या मार्गे आपल्याला 8.5 ते 9 तास दाखवत होता. मग हा जरा शॉर्टेस्ट रूट आहे म्हणून आपण पण हाच फॉलो करतोय. आता आपण गोव्यामधनं मगाशीच महाराष्ट्रामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि गोव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एंट्री घेतली की पहिला जिल्हा लागतो सिंधुदुर्ग जिल्हा. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहोत आता, प्रवास करतो इथला. आणि आता आपण आहोत NH66 नॅशनल हायवे 66 जो आपल्याला मुर्डेश्वरपासून हाच रोड आहे हायवे. आणि हा सरळ मागे जर गेलं सरळ कन्याकुमारीपर्यंत जाते, केरळ कन्याकुमारी असंच. आणि हा सरळ जातो मुंबईला. आपण बघा ना किती प्रवास कसा झाला आपला प्रवास. आपण महाराष्ट्रातनं मग कर्नाटकमध्ये गेलो, कर्नाटकमध्ये सगळं फिरून मग कर्नाटकमध्ये गोवा म्हणजे तिसरं राज्य आहे, गोवा राज्य. मग परत आता महाराष्ट्रात एंट्री मारली. महाराष्ट्रात पण आपण डायरेक्ट कोकणामध्ये आलो. मस्त हायवे हा NH66 मक्खन रोड आहे. मस्त आपलं 100-120 स्पीड मेंटेन करून चालतोय आणि जास्त गाड्या पण नाही त्या रोडला, ट्रॅफिक नाही आहे. जसं कर्नाटकमध्ये होतं तसेच इकडे पण जास्त गर्दी नाही दिसत एवढी. चला आता आपण इथून राईट घेतोय. ठीक आहे पण आपल्याला राईट घेऊन आपण आता चाललो तिकडे. हायवे सोडला आता NH66 हायवे सोडून आता मध्ये आपण घाटाच्या रस्त्याने जाणार आता. आणि आपल्याला लागलाय जंगलाचा रस्ता, बारीक रस्ता आहे. कोकणातला जो जंगल परिसर वगैरे असतो रानवाटा म्हणा त्या टाईपचा रस्ता लागला बारीक. आणि पाऊस पण सुरू झालाय. इकडले लोक कसे राहत असतील तिकडल्या जंगलामध्ये. मोजकीच गावं दिसत आहेत, कौलारू घर आहेत आणि सगळीकडे जंगलच आहे, झाडं झुडपच आहेत. तिकडे पाऊस पण चांगला पडत असणार आहे. तर बघा ना आताच रस्ता ओलाच आहे, पाऊस पण चालूच होता, थोडासा पडून गेला वाटतं आताच. जंगलातला रस्ता संपूर्ण आपण या गावात निघालो. या इथे पण चेकपोस्ट आहे. कोल्हापूर इथून आहे 70 किलोमीटर आणि आय थिंक आता घाट सुरू होईल. अणुस्कुरा घाट सुरू झालेला आहे. अणुस्कुरा घाट ह्या घाटात फर्स्ट टाइम मी आलोय, याच्या आधी कधीच आलो नाहीये. त्यामुळे आपल्याला हा पण रूट एक्सप्लोर करता आला, बघण्यात आला. आणि ट्रॅव्हलिंगची हीच मजा असते की नवीन रस्त्याने जरी तुम्ही ट्रॅव्हल करत राहा, नवीन रस्ते माहिती करून घ्यायचे, एक्सप्लोर करायचे. हे
हाच तर ट्रॅव्हलिंगचा मेन मोटिव्ह असतो. आणि बघा आपण इथं घाटामध्ये थांबलोत. इथं व्ह्यू बघण्यासाठी एकच नंबर आहे. हे बघा ही नदी दिसते समोर. आता मला माहीत नाही एक्झॅक्ट कुठली नदी आहे, पण नदी आहे. आपण इकडनं आलोत. हे बघा असा रस्ता इकडनं असं वरती चढलोत आणि अजून वरती जायचं आपल्याला. तिकडं जायचं आहे तर दिसतंय का शिखर सारखं, तिकडं जायचं अजून वरती. विशालगडी जा रही का. बघा हे सगळे कर्नाटकमधून आलेत. कर्नाटकची गाडी आहे आणि आपण पण कर्नाटकमधूनच आलो 4-5 दिवस फिरून. आता परत इथं व्ह्यू बघण्यासाठी थांबलोत. हे पण थांबले होते इथं. मस्त आहे घाट तर मस्त आहे. अजून वरती जायचं आहे. आणि इथे बघा हा व्ह्यू. परत एकदा थांबले घाटामध्ये थोडंसं वरती येऊन व्ह्यू बघण्यासाठी. इथं जो थांबले नाही इथनं व्ह्यू एक नंबर दिसतो. आता बघा तुम्हाला पण दाखवतो. हे बघा गाडी इथं लावली, इकडनं आलो आपण आणि इकडे बघा हा व्ह्यू एकच नंबर. बघा जबरदस्त आहे ना. आपण तिकडनं आलोत बघा. सगळा जो घाट आहे ना ॲक्च्युली तो आय थिंक गगनबावडा घाट आहे तो. अजून वरती जायचं आपल्याला. आणि बघा साईडनी व्ह्यू हा बघा कसला भारी दिसतोय. साईडला सगळे दगड. हे बघा इथं जाळ्या लावल्यात तिथं काठड्यांना. इकडून बारीक रस्ता आहे. आता हा बारीक बारीक रस्ता आहे. बघा इकडे घाटामध्ये बरेच लोक थांबलेले आहेत. या इकडे पण आहेत बरेच टुरिस्ट थांबलेत. ओके इथं काहीतरी थंड वगैरे मिळतंय, लिंबू सरबत. आय थिंक घाट संपलेला आता. बघा मित्रांनो पाऊस चालू आहे आणि दिसतोय बघा असं पाऊस पडतोय खाली ढगातनं. एकच नंबर. मी चष्मा काढतो, मला सगळं काळा काळा दिसायला लागलं. बघा पाऊस पुढे सुरू झाला आता आणि असं वाटायला नाही का सगळं धुकं धुकं आहे. तर धुकं नाही, पाऊस आहे. पण समोर बघा इथं बघा आता अलीकडे पाऊस नाही आहे. हाच वर्गे अलीकडे पाऊस नाही. आता बघा इथनं सुरू झाला पाऊस. बघा इथनं पाऊस सुरू झाला. आता पाऊस सुरू झाला चांगला मोठा आणि घाट पण सुरू झाला. ओके तर आपण मलकापूरमध्ये आलो ॲक्च्युली. येस मी मलकापूर आहे. मलकापूरमध्ये थांबलो होतो वडापाव घ्यायला. वडापाव घेतला तर आता गाडीतच खाऊ. आता ट्रॅव्हलिंग करत करत आपण सकाळी गोव्यामध्ये नाश्ता केला होता. त्याच्यानंतर काय जमलं नाही कुठे थांबायला वगैरे, कारण कंटिन्यू घाट 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 चालूच आहे. अजूनही संपलं नाही आहे. अजूनही आपल्याला NH-48ला लागण्यासाठी मध्ये अजून एक डोंगर येईल बघा तसे. मला वाटतं एक अजून 30-1 किलोमीटर आपल्याला असंच आहे घाट वगैरे. कोणी तर मलकापूरमध्ये आपल्याला वडापाव भेटला म्हणून थांबलो, वडापाव घेतला, एन्जॉय करू वडापाव. ऑल राईट. तर हे आहे टुरुकवाडी. तिथं लिहिले आय लव्ह टुरुकवाडी. तर टुरुकवाडीला पोहोचलोत आपण. सो दिस इज शेडगेवाडी. राईट टर्न घेतला आपण आणि मला वाटतं अजून 30 किलोमीटर प्रवास करायचा आपल्याला हायवेला लागण्यासाठी. हे CNG वर थांबलो होतो घोगाव तालुका कराडमध्ये. इथं CNG पंप दिसला, म्हणलं भरून घेऊ आपलं, कारण संपायचं झालं होता. संपला म्हणजे ऑलमोस्ट संपलाच.
आता मला इथं भरून घेऊ. इथून आता राहिले किती 200 किलोमीटरची जवळपास राहिले. 200 किलोमीटर. तर आपलं घरापर्यंत जाईल गाडी. गॅस टाकला तर पेट्रोल अजून तसंच आहे मित्रांनो, जास्त वापर नाही झाला. मला वाटतं 500-1000 रुपयाचा काही खर्च झाला असेल एका दिवस. शेवटी आपण लागलो हायवेला बऱ्याच वेळानंतर, 4-5 तासानंतर. आता इथून आहे 180 किलोमीटर आपलं घर. 3 तास 40 मिनटं सांगते गुगल पोचायला. ॲम्बर कलरमध्येच आहे. त्याचा अर्थ पुढे ट्रॅफिक वगैरे असणार आहे ऑब्व्हियसली कराडमध्ये, आणि अजून पुढे जिथं जिथं रस्त्याची कामं चालू आहेत. प्लस हा हायवे संध्याकाळी गर्दी असते. घरी जाईपर्यंत आहे गर्दी असणारच आहे. आणि वेळ सांगते 9 वाजता पोचायचं घरी. जसं मी म्हटलं ट्रॅफिक लागणारचं ऑब्व्हियसली. बघा कराडमध्ये आलो, इथं पुलाचं काम चालू आहे, रस्त्याचं काम, आणि पुढे ट्रॅफिक दिसतंय मला इथूनच. चला टोल लागला आपल्याला आता. हा बघा इथं साईडला पोलिसांनी गाड्या अडवलेल्या आहेत. पोलीस बिझी आहेत आणि पोलीस सगळे बिझी आहेत. आपल्याला कोणी नाही अडवू शकत. काही नाही काहीतरी ज्यांच्याकडे दंड सापडलेला आहे त्यांना बकरे सापडलेत, त्यामुळे आपल्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आपण आपल्याकडे पण काही तसं नाही आहे, सगळं क्लिअर आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलो आपण. आणि लेफ्ट साईडला हे दिसतंय बघा, शिक्षिका सौ प्रभा भोसले यांचे हॉटेल काय महाराजा पॅलेस बोरगाव. आणि इथे बघा बोर्डवरती दिलेलं आहे कुठले कुठले सेलिब्रिटीज येऊन गेलेत. मराठी कलाकार बरेच येऊन गेलेले दिसत आहेत. आणि इथे ट्रॅफिक लागले, भरपूर जाम लागले. माहित नाही आता किती वेळ लागणार आहे. म्हणजे नाही रस्त्याची कामं चालू तिकडं, त्याच्यामुळे सगळीकडे डायव्हर्जन्स आहेत वगैरे. आणि हायवेला ट्रक्स आणि हे भरपूर आहेत, त्याच्यामुळं इकडे ट्रॅफिक आहे. आता कात्रजचा बोगदा आलेला आहे. खेड शिवापूर टोल नाका पार करून आपण आता कात्रजच्या बोगद्यात चालूच. या साईडला बघा मॉल ऑफ द मिलेनियम वाकड मधला. आपण वाकड मध्ये पोहोचलोत. आता एक 15 मिनिटात आपण घरी पोहोचतोत. आहे मॉल ऑफ द मिलेनियम, बराच मोठा मॉल आहे, मस्त आहे आपण मॉल.